नमस्कार. घरगुती जेवणमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चहा बनवण्याची प्रत्येकाची स्वतःची अशी एक वेगळी पद्धत असते. पण आज आपण अगदी हॉटेलमध्ये दाटसर घट्ट कडक चहा मिळतो, तो कसा बनवायचा आहे ते आज आपण पाहणार आहोत. हा चहा बनवण्यासाठी आपण झटपट मसाला तयार करून घेऊया. मसाला बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण 2 लवंग, 1 काळी मिरी, 1 वेलची आणि दालचिनीचे 2 तुकडे असे घेऊया. ह्यामध्ये कोणताही मसाला तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल, पण याचा मिक्स फ्लेवर खूप अप्रतिम या चहामध्ये येतो, त्यामुळे एकदा जरूर ट्राय करून पहा. आता हे मसाले छान असे खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आहेत. यानंतर यामध्ये 1 इंच आलं टाकूनही तेही आपण असं कुटून घेऊया. तर अशा प्रकारे चहामध्ये टाकण्यासाठी हा मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. बऱ्याच जणांच्या घरी आल्याचा चहा रोजच्या रोज बनवला जातो, पण जर तुम्ही चहामध्ये 2 लवंग आणि 1 काळी मिरी टाकली तर चहाला फ्लेवर अतिशय अप्रतिम येतो. आता या बाजूला पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि आता जो मसाला कुटून घेतला आहे तो मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. मी मसाला त्यामध्ये आता ॲड करून घेते. मसाला छान असा चमच्याने ढवळून घेऊया. मसाला ॲड केल्यानंतर चहाला छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये चहा पावडर ॲड करून घेऊया. मी 3 कप चहा करणार आहे, त्यामुळे मी 3 चमचे चहा पावडर ॲड करते. त्याचबरोबर आपण साखर देखील यात ॲड करून घेऊया. तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी किंवा जास्त साखर वापरू शकता. तुम्हाला चहा जास्त गोड हवा असेल तर तुम्ही जास्त साखर घ्या आणि कमी गोड हवा असेल तर कमी साखर घेऊ शकता. एक अर्धा मिनिटासाठी मी चहा उकळून घेतलेला आहे. त्यानंतर मी ह्यामध्ये दूध ॲड करून घेते. आता गॅसचा फ्लेम स्लो करून चहा उकळण्यासाठी ठेवून देऊया. आता ह्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघूया. तर आता मी इथे घेतली आहे मिल्क पावडर. तुम्ही कोणत्याही कंपनीची मिल्क पावडर घेऊ शकता. आता मी वाटीमध्ये एक 2-3 चमचे पाणी घेत आहे आणि 1 चमचा मिल्क पावडर ॲड करून छान असं मिश्रण तयार करून घेत आहे. हे अशा प्रकारे आपल्याला मिश्रण रेडी करून घ्यायचं आहे. रेडी करून मिश्रण साईडला ठेवून द्या. मी तुम्हाला सांगणार आहे हे मिश्रण आपण कशासाठी वापरणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे छान असं मिश्रण रेडी करून घेऊया. आता पुढे बघूया की आपल्या चहाला छान अशी उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता मी चमच्याने चहा असा तुम्हाला वर-खाली करून दाखवते आहे आणि जे आपण हे मिश्रण रेडी केलेलं आहे हे चहामध्ये टाकून देऊया. अशा प्रकारे मिश्रण टाकून छान असं चमच्याने ढवळून घेऊया. ही जी मी कृती केलेली आहे ही सेम कृती हॉटेलवाले अशा पद्धतीने चहा करतात. या कृतीने चहा असा घट्टसर होतो आणि तुम्ही छान अशा टपरीवरती किंवा अमृततुल्य असा चहा पिलेला असेल तर सेम अशा पद्धतीनेच हा चहा रेडी होतो. तुम्ही नक्की हा चहा अशा पद्धतीने करून बघा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे की हॉटेलमध्ये बनणारा टेस्टी चहा आपण घरच्या घरामध्ये सिंपल पद्धतीने कसे बनवू शकतो. हॉटेलमध्ये तर खूप मेजरमेंट आणि माप पद्धतीने चहा केला जातो, पण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेला आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा, अगदी अप्रतिम चहा होतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला ही चहाची रेसिपी कशी वाटली आहे आणि नक्की तुम्ही ह्या पद्धतीने करून मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवून द्या. थँक्यू.